उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे बरेच सरबत मी करून दाखवले, पण कैरीची पन्हे मात्र राहूनच गेली होती. शेवट झाडांच्या कैऱ्या पण पिकायला लागणार तोपर्यंतच कैऱ्या तोडल्या व कैरीचा शेवटचा सरबत कैरीची पन्हे मी तयार करून दाखवणार आहे. आपण 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या अशा पद्धतीने वाटीमध्ये कैऱ्या शिजायला लावा. 10 मिनटात शिजून निघतात. त्याला काही वेळ लागत नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण चाकूने किंवा स्पूनच्या सहाय्याने हा पल्प काढून घेऊया. पल्प काढायला काही वेळ लागत नाही आहे. बघा 5 मिनटात तर पल्प निघून जातो. अशा पद्धतीने आपण सगळा पल्प काढून घेऊ. या पल्पमध्ये गूळ घालणार आहे. तुम्ही गुळाऐवजी तुम्हाला साखर जरी घालायची असेल तरी घालू शकता, परंतु कैरीच्या पन्ह्यात गूळ तर चांगलाच असतो. जवळजवळ 1 वाटी हा पल्प आहे, तर मी अर्धी वाटीच गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ 1 वाटीला 1 वाटी पल्प असेल तर 1 वाटी गूळ घेऊ शकता. आता हे तुम्हाला वाटेल मी हाताने का मिक्स करते. हाताने केलं ना तर खूप सुंदररित्या त्याचा कलर येतो. टेक्स्चर पण खूप मऊ लुसलुशीत राहतं. मिक्सरमध्ये केल्यावर 2 मिनटात तर होतं, परंतु कलर जो पाहिजे असतो ना तसा येत नाही आहे. त्यामुळे हाताच्या साहाय्याने 10 मिनटं गेले बघा, तुम्हाला लगेच दाखवते. अशा प्रकारे कलर निर्माण होतो आणि खूप छान होतं बघा. काही जण मिक्सरमध्येही करतात. मिक्सरमध्ये तर 2 मिनटात तयार होतो, पण मी हाताच्या साहाय्यानेच करते. 10 मिनटं जातात, पण हाताच्या साहाय्यानेच करते. आता मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे, कारण मला आहे ना चाळणीच्या साहाय्याने हा पूर्ण गाळून घ्यायचा आहे. जेणेकरून कैरीमधले ज्या रेषा असतील किंवा गुळामध्ये काही खडे राहिलेले असतील तो निघून जातील आणि आपल्याला पल्प असा मऊ आणि लुसलुशीत भेटेल. ह्या अशा पद्धतीने याची चाळणी घेतलेली आहे. आता हाताच्या साहाय्याने पूर्ण मी चाळून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदररित्या पन्हं लागतं. उन्हाळ्याच्या दिवसात तर हे पन्हं जर पिलात तर आपल्याला पाण्याची कमतरता जी शरीराला भासते ती भासत नाही आहे. याने खूप एनर्जीयुक्त ही ड्रिंक आहे आणि सकाळी सकाळी मी रोज घेते. आता दिवसभर मी एनर्जीयुक्त राहते. त्याच्या शरीराला थंडावा, व्हिटॅमिन सी याच्यातून मिळते आणि चेहऱ्याचा कलरसुद्धा उजळतो बरं का. खूप छान चेहऱ्यात तेज येते आणि उजळ चेहरा दिसतो. हे जर रोज पिलं ना तर महिन्याभरात चेहरा खूप छान दिसतो. पण आपण कामाच्या नादात हे पिणं टाळतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला कळतील की माझी रेसिपी आलेली आहे. आता ह्या पल्पमध्ये मी सेंद्रिय नमक टाकलेलं आहे आणि वेलची पावडर टाकलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही जायफळची पावडर टाकली तरीही चालेल, पण जायफळ ही जास्त शरीराला म्हणजे खाणं चांगलं नाही आहे, त्यामुळे मी जायफळची पूड नाही टाकलेली. हे बघा अशा रीतीने मस्तपैकी मिक्स करा आणि काचेच्या बॉटलमध्ये ठेवा. आपल्या घरी उन्हाच्या याच्यामध्ये पाहुणे रवळे कुणीही मित्रमंडळी आले तर आपण 1 चमचा एका ग्लासला 1 चमचा टाकून पाणी टाकून बर्फ टाकून आपण त्यांना दिलं ना तर पाहुणे रवळे पण खूप खुश होतील. हे बघा अशा साह्याने मस्तपैकी मिक्स करा. बघा कसा मस्तपैकी मऊसर असा पल्प तयार झालेला आहे. हा काचेच्या बॉटलमध्ये फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून द्या. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून परत सरबत तयार करू शकता. पुदिना थोडासा होता, तुम्ही थोडेसे पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत, ते मी हाताच्या साहाय्याने असे क्रश करणार आणि टाकणार आहे. आता एका ग्लासमध्ये तुम्ही 1 किंवा 1.5 चमचा कैरीचा पल्प टाकले तरी चालेल. हे बघा अशा रीतीने. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हा चेहऱ्यासाठी खूप छान आहे आणि एनर्जीयुक्त आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. याच्यामध्ये तुम्ही गोंदकतिरा किंवा सब्जेचं बी भिजवून हे जरी टाकलं तरीही चालतं, परंतु आपल्याला ऐन टायमिंगला गोंदकतिरा आपण भिजवून ठेवलेला नसतो किंवा सब्जा बी भिजवलेला नसतो. सब्जा बी काय 2-3 मिनटात तर भिजतो काय, तो जरी टाकला तरीही चालतं. आणि असंही प्लेन ड्रिंक दिलं तरीही चालतं, कारण की खूप एनर्जीयुक्त आहे. एकदा तुम्ही पिऊन पहा, तुम्ही रोज उन्हाळ्यामध्ये पिताल आणि एनर्जीयुक्त राहता आणि शरीरालाही थंडावा देणारे हे ड्रिंक आहे. आता माझ्याकडे पुदिन्याची पानं जरी पुदिना घेऊन तुम्ही बारीक क्रश केला तरीही चालतो. मी फक्त नावाला एक असं तोडून टाकलेलं आहे, कारण की त्याचा फ्लेवर या सरबतमध्ये आला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी मिक्स करा. अशा प्रकारे आपल्याला कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं होतं पन्हं. चला तर मग मी 2 ग्लास तयार केलेले होते. एक माझ्या मिस्टरांना दिला आणि 1 ग्लास मी घेतला. मिस्टर बाहेरून उन्हातून आले होते, त्यांनी हे ड्रिंक पिल्यावर ते बोलले की खूप फ्रेशनेस आहे ह्या ड्रिंकमध्ये, खूप छान झालं आहे, खूप टेस्टी झालं आहे.